रत्नागिरीतील 20 वर्षीय नर्सिंग तरुणीवर अत्याचार प्रकरणी पीडित महिला व कुटुंबाची मी भेट घेतली असं पालकमंत्र्यांनी म्हटले। या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री म्हणून देण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी 3 युवकांना ताब्यात घेण्यात आला आहे। त्याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे। पीडित व्यक्तीने जो रूट सांगितला त्या रूटचा सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले असं देखील या दरम्यान सांगण्यात आलं। उदय सामंत यांच्याकडून भेट देण्यात आलेली आहे। 3 आरोपी रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात आहेत। कठोर कारवाईच्या पोलिसांना उदय सामंत यांनी सूचना या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल वर्धे आपल्या सोबत जोडलेले आहेत। राहुल, 3 आरोपी आता चिपळूण पोलिसांच्या ताब्यात आहेत। 20 वर्षीय नर्सिंग तरुणीवर अत्याचार करण्यात आल्या प्रकरणासंदर्भात उदय सामंत यांनी भेट देखील दिलेली आहे। काय या संदर्भातले सध्या ताजे अपडेट्स? आपण पाहिलं तर काल ही घटना घडली होती आणि या घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपास केला होता। त्याचप्रमाणे रत्नागिरी वासियांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यानंतर 3 आरोपींना पोलिसांनी काल अटक केलेला आहे आणि त्याच पद्धतीने पीडित मुलीचे जबाब घेत या ठिकाणी सध्या तपास कार्य वेगाने सुरू झालेलं आहे। आज उदय सामंत यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिलेली आहे। पीडितेची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात सक्त कारवाई करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। नक्कीच राहुल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। पीडित महिलेची भेट घेतली, त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली, त्यांच्या आई वडिलांना देखील मी भेटलो, त्यांच्या बहिणीला देखील भेटलो। अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत। ज्याने कोणी हे कृत्य केले त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्री या नात्याने मी दिलेले आहेत। मी पोलिसांकडनं देखील ब्रीफिंग घेतलेलं आहे, त्याच्यानंतर डॉक्टरांकडनं देखील ब्रीफिंग घेतलेलं आहे। परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रीफिंगमध्ये नक्की काय आहे हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे। परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित महिलेनं सांगितलेल्या आहेत, त्या मुलीने सांगितलेल्या आहेत, ती तशीच्या तशी नोंद करण्यात आलेली आहे। तसा FIR दाखल करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 2 ते 3 युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।